या कार्यकर्त्याला पोलिसांमध्ये द्या, पोलीस जमा करा आणि तसे प्रूफ आहेत. सुप्रियाताई ज्येष्ठ नेते आहेत, एक शरद पवार साहेबांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या कन्या आहेत. त्यांनी थोडंसं जी फॅक्ट आहे आणि फिगर ते बघून बघितलं पाहिजे काय चालू आहे. एक तर नाशिकमध्ये 800 कोटीच्या भ्रष्टाचाराचे ज्याच्यावर आरोप आहे, अशा ठिकाणच्या लोकांना हे तिकीट देतात, उमेदवार देतात आणि जेव्हा ते पैशाचा वापर करता तेव्हा त्यांना संरक्षण द्यायला जाता. मला वाटतं हा लोकशाहीला काळिंबा फासणारा आजचा दिवस. ते यांच्या गाड्यांवर हल्ला केला, कार्यकर्त्यांना मारला असा आरोप केला जातोय. सर्वजण पोलीस स्टेशनमध्ये आहेत. ज्याचा बेसच खोटारडेपणा आहे. असे राजकारणात जेव्हा येतात तेव्हा राजकारणाचं जे एक वातावरण असतं ते कलुषित व्हायला लागतं. गणेश गीतेंनी 8 दिवसापूर्वी माझ्यावर आरोप केला होता की मी खोटी आपलं ऑडिओ क्लिप केली. आता ही ऑडिओ क्लिपचं मी जेव्हा पडताळणी केली पोलिसांनी ती खोटी निघाली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून मी काल सीपींना पत्र दिलंय की ही खोटी ऑडिओ क्लिप त्यांनी माझ्या नावाने व्हायरल केली म्हणून गुन्हा दाखल करा. दुसरा आज ते म्हणता हल्ला केला. आज जेव्हा त्यांचे भाऊ आणि त्यांचे सहकारी पैसे वाटत होते तेव्हा नागरिकांनी तिथल्या त्यांना पकडलं आणि तिथे जेव्हा काही मुलं गेले तेव्हा तिथं आपलं व्हिडिओ क्लिप आहे की गणेश गीते यांच्या त्या कार्यकर्त्यांना आणि भावाला पोलिसाच्या ताब्यात द्या, पोलीस येऊन गाडीत बसतानाचे व्हिडिओ आहे. जर नागरिक आज इलेक्शन हातात घेत आहे, ह्या भ्रष्टाचारी लोकांपासून जे पैसे वाटले जात आहे त्याला रोखतायत आणि कुठल्याही प्रकारचा कोणाला हात न लावता जर पोलिसांच्या ताब्यात देत आहे तर हल्ला होण्याचा प्रश्न येतो कुठून. त्याच्यामुळे कुठेतरी निवडणुकीला वेगळं वळण द्यायचं, जे वातावरण समोरच्याचं चांगलं आहे त्याच्यावर कुठेतरी आरोप प्रत्यारोप करायचे आणि कुठेतरी सिंपथी मिळवायची, यासाठी हा चाललेला एक बालिश खटाटोप आहे. सुप्रिया सुळे देखील त्यांची बाजू घेत पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि कारवाईची मागणी. आता कारवाई होणार काय? जर का त्यांचे लोक जर पैसे वाटतायत, जर पोलिसांकडे जर व्यवस्थित त्यांना धरून पकडून दिलेलं आहे, पोलीस मॅटर झालेलं आहे, तर आता कारवाई त्यांच्यावर व्हायला पाहिजे का माझ्यावर? कारण तिथं जर माझ्याकडे व्हिडिओ क्लिप पण आहे, व्हिडिओ क्लिपमध्ये सगळे कार्यकर्ते सांगताय की ह्या कार्यकर्त्याला पोलिसांमध्ये द्या, पोलीस जमा करा आणि तसे प्रूफ आहेत. सुप्रियाताई ज्येष्ठ नेते आहेत, एक शरद पवार साहेबांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या कन्या आहेत. त्यांनी थोडंसं जी फॅक्ट आहे आणि फिगर ते बघून बघितलं पाहिजे काय चालू आहे. एक तर नाशिकमध्ये 800 कोटीच्या भ्रष्टाचाराचे ज्याच्यावर आरोप आहे, अशा ठिकाणच्या लोकांना हे तिकीट देतात, उमेदवार देतात आणि जेव्हा ते पैशाचा वापर करता तेव्हा त्यांना संरक्षण द्यायला जाता. मला वाटतं हा लोकशाहीला काळिंबा फासणारा आजचा दिवस. या सगळ्या प्रकरणानंतर आपण देखील काही पोलिसांमध्ये पोलीस आयुक्तांची भेट घेऊन काही तक्रार देणार आहात का? या संदर्भात क्लिप्स आहेत आपल्याकडे? हो, नक्कीच पोलीस आयुक्तांची तक्रार घेऊन. कारण मला मागे आपण विचारलं होतं ऑडिओ क्लिप बाबत, तेव्हा मी म्हटलं होतं कंप्लेंट ते नाही करणार मी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.